गोट फार्मिंग लोन. केंद्र सरकारने पशुपालनाला चालना देण्यासाठी शेळीपालन कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ज्यांना शेळीपालन करून आपले करिअर करायचे आहे ते कर्जासाठी अर्ज करू शकतात. यासाठी सरकार तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते आणि पात्र नागरिकांना 90% पर्यंत सबसिडी देखील देते. शेळीपालन करून तुम्ही खूप चांगले उत्पन्न मिळवू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला शेळीपालन कर्जाची संपूर्ण माहिती देणार आहोत. काय आहे गोट फार्मिंग लोन योजना? सरकारने सुरू केलेल्या शेळीपालन कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारकडून 2.45 लाख रुपयांचे अनुदान मिळते. जर तुम्ही सामान्य जातीचे नागरिक असाल तर तुम्हाला 50% सबसिडी मिळते. SC सेंटला 60% सबसिडी मिळते. जर कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागेल. शेळीपालन कर्ज योजनेची वैशिष्ट्ये. गोट फार्मिंग लोन अंतर्गत भारत सरकार देशातील सर्व राज्यांमध्ये शेळीपालनाला चालना देण्याचे काम करत आहे. यासाठी शासनाकडून ठिकठिकाणी शेळीपालन सुरू करण्यासाठी 2.45 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. SC, सेंट आणि मागासवर्गीय नागरिक या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ घेऊ शकतात. तसेच गोट फार्मिंग लोन 2024 अंतर्गत SC सेंटला 60% अनुदान मिळते. तर सामान्य आणि मागासवर्गीय नागरिकांना 50% पर्यंत अनुदान मिळते. 10 शेळ्या अधिक 1 शेळी किंवा 20 शेळ्या अधिक 1 शेळी असल्यास अनुदानाची रक्कम तुम्हाला त्या आधारे दिली जाईल. गोट फार्मिंग लोनसाठी आवश्यक कागदपत्रे. 1 पॅन कार्ड, 2 आधार कार्ड, 3 जमिनीची कागदपत्रे, 4 बँक पासबुक, 5 पत्त्याचा पुरावा, 6 अनुभव प्रमाणपत्र, 7 बँक खाते पासबुक, 8 पासपोर्ट आकाराचा फोटो, 9 मोबाईल नंबर, 10 आयकर रिटर्न. गोट फार्मिंग लोनची पात्रता. गोट फार्मिंग लोन योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 65 वर्षे असावे. गोट फार्मिंग लोन योजनेअंतर्गत तुमच्याकडे 0.25 एकर जमीन असणे आवश्यक आहे. यासोबतच ज्या ठिकाणी तुम्हाला शेळी पालन केंद्र उघडायचे आहे तेथील स्थानिक रहिवासी असणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी आणि कर्ज घेण्यासाठी 20 शेळ्यांसोबत एक बोकड असणे आवश्यक आहे. हाऊ टू अप्लाय फॉर गोट फार्मिंग लोन. जर तुम्हाला शेळीपालन कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रथम तुमच्या जवळच्या प्रादेशिक ग्रामीण बँक, व्यावसायिक बँक, नागरिक बँक, ग्रामीण विकास बँक, राज्य सहकारी कृषी बँकेच्या शाखेत जावे लागेल. येथे तुम्हाला सांगावे लागेल की तुम्हाला शेळीपालन कर्ज योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तुम्हाला एक अर्ज प्रदान केला जाईल ज्यामध्ये तुम्हाला सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि ती सबमिट करावी लागेल. या फॉर्मसोबत तुम्हाला सर्व कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रती जोडावी लागतील. तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर बँकेकडून तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जाते.